सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला। या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, आमदार अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते। प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या। अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे। नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 2000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा। यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही। शासन टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याचप्रमाणे अति पावसात, ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना यावेळी दिला। तर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने नदीने पात्र बदलले आणि गावाचा मोठा भाग पाण्यात गेला। तसेच लोकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे घरांचे, अन्नधान्यांचे नुकसान झाले आहे। शेती जनावरांचे नुकसान झाले आहे। शासन शेती, घरादारांकरिता अन्नधान्य आदींसाठी मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीज व्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे। व्यावसायिकांनाही नुकसानीसाठी स्वतंत्र मदत करण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले। जनतेचा पुढारी न्यूज प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।